नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। अखेर धंगेकर पळालेच आणि शिंदेंच्या गळाला लागलेत। हा डाव टाकून शिंदेंनी थेट अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलंय असं बोललं जात आहे। पुण्यात शिंदे सेनेची ताकद कमी होती, त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिंदेंची बार्गेनिंग पॉवर जवळपास नाहीच्या बरोबर होती। पण हा डाव आता भाजपा राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळेच धंगेकरांनी शिंदे सेनेत जाऊ नये आणि राष्ट्रवादीत यावं अशी थेट अजितदादांची ऑफर होती। मात्र त्यात अजित पवार अपयशी ठरले आणि धंगेकर शिंदेंच्या गळाला लागले। आता याचा शिंदेंना काय फायदा होणार, धंगेकरांना काय फायदा होणार आणि धंगेकर काय म्हणाले, त्यांनी काँग्रेस का सोडली? चला तर बघूया शिंदेंचा महापालिका निवडणुकी आधीचा मास्टर स्ट्रोक आणि त्याचा इम्पॅक्ट। रवींद्र धंगेकर हे नाव पुण्यात नवीन नाही। त्यांची राजकीय वाटचाल पाहिली तर ते सुरुवातीला शिवसेनेत होते, त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि तिथे बराच काळ कार्यरत राहिले। याच काळात ते नगरसेवक म्हणून निवडूनही आले। मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवून आमदार झाले। मात्र त्यांच्या काँग्रेसमधील वाटचालीला फारसं यश मिळाले नाही। मागच्या विधानसभेत त्यांना पुन्हा आमदारकी गाठता आली नाही। काँग्रेसमध्ये राहूनही त्यांची कार्यशैली पूर्णतः काँग्रेस स्टाईलशी जुळणारी नव्हती, त्यामुळे काँग्रेससोबत त्यांच्या राजकीय वाटचालीत एक प्रकारचा तणाव सतत जाणवत होता। धंगेकर काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही त्यांना पक्षाशी मनोमन सुरू जुळला नाही। काँग्रेसची धोरणं आणि धंगेकरांची कार्यशैली यात नेहमीच काहीसं अंतर राहिलं आणि त्यामुळे काँग्रेसचा पुण्यातील प्रभाव कमी होत असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी आता शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। काँग्रेसच्या दृष्टीने हा मोठा धक्का असला तरी अखेर धंगेकरांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पुण्यात देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची अर्थात राष्ट्रवादी आणि भाजपची डोकेदुखी वाढणार असून शिंदेंचा हा डाव की येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी निर्णायक ठरतो का, शिंदे यांच्या शिवसेनेला कसा फायदा होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रवींद्र धंगेकर म्हणाले, माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नाही, सत्तेत असल्याशिवाय काम होत नाही। एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेले नाही। काँग्रेस सोडताना मला दुःख होत आहे असेही धंगेकर म्हणाले। शिंदेंसह काम करायला हरकत नाही। मी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नाही। मी कधी जातपात मानत नाही। सत्तेत जाऊन काम करण्याची इच्छा माझ्या कार्यकर्त्यांची आहे। याआधी शिंदे माझ्या बाबतीत बोलले आहेत, जो काही निर्णय होईल तो संध्याकाळी निर्णय होणार आहे असे रवींद्र धंगेकर म्हणाले। रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना काही मोठे फायदे होऊ शकतात, जसे की नेतृत्वाची संधी। सध्या शिंदे गटात पुण्यात ठोस नेतृत्व नाही। धंगेकरांच्या प्रवेशामुळे त्यांना पुण्यात एक महत्त्वाचा चेहरा मिळू शकतो। त्यानंतर सत्ताधारी पक्षाचा फायदा। सध्या महाराष्ट्रात शिंदे गटाचं सरकार आहे, त्यामुळे धंगेकरांना राजकीय कामकाज आणि विकास योजनांमध्ये अधिक प्रभावी भूमिका बजावता येईल। महापालिका निवडणुकांमध्ये संधी। आगामी महापालिका निवडणुकात धंगेकरांच्या महत्त्वाच्या जागांवर उमेदवारी मिळवू शकतात। त्यानंतर स्वतःचा प्रभाव वाढवण्याची संधी देखील धंगेकरांना आहे। काँग्रेसमध्ये असताना त्यांना पक्षाचं संपूर्ण समर्थन मिळालं नाही आणि शिंदे गटात प्रवेश केल्यास त्यांना स्वतंत्रपणे आपलं स्थान मजबूत करता येईल। धंगेकरांनी हा निर्णय घेतल्यास तो त्यांच्या राजकीय भविष्यासाठी किती फायदेशीर ठरेल ते येणारा काळच ठरवेल। मात्र सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहून त्यांना फारसा फायदा होईल असे वाटत नव्हतं। लोकसभा आणि विधानसभेतील काँग्रेसचा पराभव पाहता त्यांनी शिंदे गटात जाण्याचा विचार केला असावा। जर त्यांनी हा निर्णय घेतला तर त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व मजबूत करावं लागेल। आगामी निवडणुकांमध्ये त्यांना स्वतःचा प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल। त्यांच्या राजकीय भविष्यासाठी हा निर्णय योग्य ठरेल की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। मात्र शिंदेंना निश्चित याचा फायदा होईल। पुण्यात शिंदे सेनेचे वर्चस्व वाढेल। पुण्यात शिंदे सेनेचे बॉस धंगेकर असतील आणि राष्ट्रवादी भाजपा विरोधात शिंदेंना पुण्यात ताकद मिळवून देण्यासाठी देखील धंगेकरांचा फायदा होईल। त्यामुळे फडणवीस व अजित पवारांची डोकेदुखी वाढणार आहे। महापालिका जागा वाटपात आता शिंदेंकडे जागा मागण्यासाठी दावेदार निर्माण झाले असं म्हणायला हरकत नाही। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।